माणूस जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तेव्हा सगळे विचारतात इन्शुरन्स आहे का, इन्शुरन्स होता का, किंवा एखाद्याची डेथ झाली घरी सगळे जण विचारतात की इन्शुरन्स आहे का बाबा, याचा कसं होणार फॅमिलीचं आता. सो जोपर्यंत त्याची गरज लागत नाही तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल बोलतच नाही. इतका मोठा कंट्री आहे आपली, इतकी मोठा पॉप्युलेशन आहे आणि हे सगळं करत असताना फक्त 4% लोक इन्शुअर्ड आहे. हा नंबर इतका खाली काय? फॅमिलीज आधी जॉईंट फॅमिलीज असायच्या आणि एक मोठी 7-8-9 जणांची फॅमिलीज असायची. सो इन केस मला काय झालं तर माझ्या घरचे माझ्या फॅमिलीची काळजी घेतील. त्यामुळे तो इन्शुरन्स घेणं हे आतापर्यंत असं नव्हतं. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीज व्हायला लागलेल्या आहेत आणि एवढी गॅरंटी आहे की बाबा माझ्यानंतर माझं कोणी बघणार पण नाही. त्यामुळे हे चित्र आता हळूहळू बदलतंय. हे आत्ताची जी जेनझी वगैरे आहेत ह्यांना बाकी मीडियानी असं शिकवलंय की बाबा इन्व्हेस्ट करा, पण मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करा, फ्युचर ऑप्शन्समध्ये वगैरे इन्व्हेस्ट करा. पण हा जो बेसिक रूल आहे तिथे आपण भक्कम केलं पाहिजे. तर हे होत नाहीये कुठे. नमस्कार, मी अमेय. देसी पॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचे आपले गेस्ट आहेत तेजस गोसावी. तेजस यांची यर्न नावाची कंपनी आहे जी इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सक्रिय आहे. यर्नच्या माध्यमातून तेजस लोकांना फिनान्शियल सिक्युरिटी करता एम्पावर करतात आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट्स बरोबर ते वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करून त्यांना त्याच्यात प्रेरणा आणि प्रोत्साहन देखील देतात. आजच्या या भागात तेजस बरोबर आपण हेल्थ इन्शुरन्स या विषयाला घेऊन बऱ्याच ॲस्पेक्ट्सला कव्हर केलंय, ज्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स कधी काढावा, सडन सर्कमस्टान्सेसमध्ये हेल्थ इन्शुरन्स कसा आपल्याला कामी येतो, फिनॅन्शियल प्लॅनिंग करत असताना किती महत्त्वाचा घटक हेल्थ इन्शुरन्समध्ये असतात, अशा बऱ्याच वेगळ्या पैलूंना आपण या एपिसोडमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. स्टे ट्यून ओनली ऑन देसी पॉड. हाय तेजस, वेलकम टू देसी पॉड. हाय अमय, थँक्यू सो मच. कसं वाटत आहे आमचं सेट वगैरे? एकदम परफेक्ट, खूप छान आहे, खूप आवडलं मला सर. ऑल राईट. सो आपला हा पहिला पॉडकास्ट आहे जो आपण स्पेशली इन्शुरन्स रिलेटेड या सब्जेक्टला घेऊन करतोय. सो खूप सारे क्वेश्चन्स आहे आपल्या ऑडियन्सच्या मनात वगैरे. सो विल ट्राय टू कव्हर ॲज मेनी सर्टन आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. टू बिगिन विथ, इतका मोठा कंट्री आहे आपली, इतकी मोठा पॉप्युलेशन आहे आणि हे सगळं करत असताना फक्त 4% लोक इन्शुअर्ड आहेत. बरोबर. सगळ्यांना माहिती आहे इतकं इम्पॉर्टन्स आहे, करायला पाहिजे. आपल्या कंट्रीमध्ये इतकं इन्फ्लेशन आहे, मेडिकल फॅसिलिटीज इतक्या महाग आहे, तरी हा नंबर इतका खाली काय? आपलं ओव्हरऑल आपण बघितलं थोडंसं मागे जाऊन बघितलं की आपले फॅमिलीज आधी जॉईंट फॅमिलीज असायचे. सो जॉईंट फॅमिलीजमध्ये असं असायचं की आई वडील भाऊ आणि एक मोठी 7-8-9 जणांची फॅमिलीज असायची. सो इन केस मला काय झालं तर माझ्या घरचे माझ्या फॅमिलीची काळजी घेतील हे कुठं ना कुठेतरी मागे असायचं, डोक्यामागे असायचं. त्यामुळे तो इन्शुरन्स घेणं हे आत्तापर्यंत असं नव्हतं. पण आता हळूहळू कसं झालं आहे की न्यूक्लिअर फॅमिलीज व्हायला लागलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त फॅमिलीमध्ये 2 किंवा 3 जणं, आणि एवढी गॅरंटी आहे की बाबा माझ्यानंतर माझं कोणी बघणार पण नाही असं आहे. त्यामुळे हे चित्र आता हळूहळू बदलतंय. म्हणजे कोविड नंतर स्पेशली आत्तापर्यंत असं होतं की इन्शुरन्स, मी यंग आहे, मला काय गरज आहे इन्शुरन्सची, मला काहीच नाही होणार ह्याच्यासाठी आपण इन्शुरन्स घेत नव्हतो. पण आता आपण कोविडच्या सेकंड वेव्हमध्ये कोविडने आपल्याला शिकवलं आहे की कोणीही जाऊ शकतं, कोणालाही इन्शुरन्सची गरज पडू शकते किंवा तो इन्शुरन्सचा फायदा किंवा त्याचं बेनिफिट घेण्याची गरज लागू शकते. कारण की फार तर म्हणजे 30 वर्षाची मुलं, 25 वर्षाची मुलंसुद्धा गेलेत. सो अशा केसेसमध्ये इन्शुरन्सचं महत्त्व कळायला लागलं आणि हळूहळू हे पिक्चर बदलतंय आता तुम्ही बघितलं तर. आणि लवकरच मला वाटते अजून एक 10 वर्षात हे चित्र थोडं वेगळं असेल की मॅक्झिमम लोकांकडे इन्शुरन्स कव्हर असेल. पण पर्टिक्युलरली एक ट्रेंड जो आपण बघतो की असं असं ना, जो त्याचा इम्पॅक्ट आहे, कोविड नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि त्याचे ट्रेंड्स तुम्ही लगेच बघता की त्याचा एक इमिजिएट इम्पॅक्ट तुम्हाला दिसतो. पण मग त्याच्यानंतर एक पॉईंट येतो जेव्हा लोक पहिल्यासारख्या वस्तुस्थितीमध्ये येतात. तर असा तुम्हाला ट्रेंड याच्यात पण जाणवला की तुम्हाला ॲक्च्युली वाटतं की नाही, इट हॅज डन वाईल पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेले, बरोबर, स्पेसिफिकली इन्शुरन्स सेक्टरमध्ये तो ट्रेंड अजूनही कायम आहे? कसं होतं की इन्शुरन्स हे एक म्हणजे फिलिंग आहे की बाबा माझ्याकडे एक सिक्युअर्ड काहीतरी गोष्ट आहे. हे प्रोडक्ट नाही आहे जे दिसतं आपल्याला.
आज कसं होतं की आपण काहीतरी घेतलं विकत तर आपल्याला ते समोर दिसतं, घर घेतलं विकत तर आपण ते फील करू शकतो की बाबा हे माझं घर आहे. पण इन्शुरन्स हे असं प्रोडक्ट आहे जे आपल्याला कळत नाही आणि त्याची जेव्हा गरज भासते तेव्हा ती गरज भासल्यानंतर तो व्यक्ती नसतो बघायला की ह्याचे पैसे मिळालेत किंवा नाही आहेत. सो त्यामुळे एक कुठं ना कुठेतरी बऱ्याच लोकांना असं वाटतं यार पैसे वाया जातात की काय माझे, कारण की ह्याचा उपयोगच नाही झाला मला. त्यामुळे लोक ह्याच्याकडे थोडं कमी जात आहेत. आणि आपण बघितलं तर मिलेनियल्स हे आत्ताची जी जेनझी वगैरे आहेत, ह्यांना बाकी मीडियानी असं शिकवलंय की बाबा इन्व्हेस्ट करा, पण मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करा, फ्युचर ऑप्शन्समध्ये वगैरे इन्व्हेस्ट करा. पण हा जो बेसिक रूल आहे की सर्वात पहिल्यांदा आपलं जे फाउंडेशन आहे तिथे आपण भक्कम केलं पाहिजे, तर हे होत नाहीये कुठे. त्यामुळे वारंवार ह्याच्यावर बोलणं किंवा अवेअरनेस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठीच आज आपण इथे आलेलो आहे की सगळ्यांमध्ये इन्शुरन्ससाठीचा अवेअरनेस आपण करूया. सो फायनान्शियल प्लॅनिंग करताना स्पेशली, आणि मी मोर इम्पॉर्टंटली जेनझी बद्दल विचारायचा प्रयत्न करतोय, जे लोक वर्कफोर्समध्ये जस्ट एंटर करतात आणि जेव्हा ते एंटर करत असतात बरेचसे फॅक्टर्स त्यांना माहिती नसतात प्लॅनिंग करण्याच्या दृष्टिकोनातनं, फायनान्शियल प्लॅनिंग करण्याच्या. कारण फक्त तुम्ही स्वतःपुरता घेत नसता, तुमचे पेरेंट्स असतात. तर अशा वर्कफोर्स करतात जेव्हा इन्शुरन्स इतका इम्पॉर्टंट घटक आहे, तर व्हॉट इज युअर मेसेज फॉर देम? ते लोक कशी प्लॅनिंग करू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स हा घेताना यंग एजमध्ये घेतला पाहिजे, कारण की इन्शुरन्स यंग एजमध्ये घेतला तर त्याचा प्रीमियम खूप कमी पडतो. सो ही एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्स घेताना आपण विचार केला पाहिजे आपले फायनान्शियल फॅमिलीच्या कुठल्या स्टेजमध्ये आपण आहोत. जसं की आपलं लग्न झालंय का, आपल्या मागे आपले आई वडील आहेत का, त्याप्रमाणे आपण विचार करू शकतो. कारण की कसं होतं की जर तुमचं लग्न झालेलं असेल तर कदाचित मुलं असतील, मुलांचे काही गोल्स असतील, तुम्ही ड्रीम्स बघितलेले असतील की त्याला इंजिनियर बनवायचे किंवा डॉक्टर बनवायचे, त्याप्रमाणे आपण तेवढा इन्शुरन्स घेतला पाहिजे. कारण की आजकालचं जेनझी तुम्ही बघितलं तर ते फक्त लोन घेत असतात आणि लायबिलिटीज क्रिएट करत असतात. जसं की तुम्ही बघितलं आयफोन घेतात आजकाल, सगळेच घेतात, कार इझिली मिळते, लोन्स मिळतात आणि घर हे घेतात सगळेच. म्हणजे आजकालच्या आपल्या म्हणजे आई वडीलच त्यांना फोर्स करतात की बाबा तू एकतरी घर घे. सो ह्या गोष्टी, ह्या लायबिलिटीज क्रिएट केलेल्या असतात त्यांनी, आणि ह्या लायबिलिटीजला कव्हर करून उरलेले काही पैसे त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मिळायला पाहिजेत हे बघितलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी असे पण केसेस बघितलेले आहेत जिथे 10 लाख पगार आहे मुलाला आणि त्याचा इन्शुरन्स कव्हर, आयडियली थंब रूल असं सांगतो की 10 लाख तुम्हाला पगार असेल तर ॲटलीस्ट 20 टाइम्स तुम्ही इन्शुरन्स कव्हर घेतला पाहिजे, विच इज लाईक 2 करोडचा इन्शुरन्स कव्हर त्यांनी घेतला पाहिजे. पण काही केसेसमध्ये असं पण मी बघितलंय की त्यांच्याकडे 5 लाखाचा इन्शुरन्स कव्हर आहे फक्त. इन केस जर त्या मुलाला काही झालं, काही ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटमुळे डेथ झाली, त्या केसमध्ये त्यांच्या फॅमिलीला फक्त 5 लाख रुपये मिळणार आहेत. सो जे काही लायबिलिटीज आहेत, जे काही लोन्स आहेत, EMIs आहेत, ते कसे कव्हर होणार? तो सगळा बर्डन हा फॅमिलीवर येतो. सो कुठे ना कुठेतरी हे मिसमॅच व्हायला लागतो. सो आपल्याकडे कन्सेप्ट आहे की ह्युमन लाईफ व्हॅल्यू. आता प्रत्येकाचा इन्शुरन्स कव्हर किती घेतला पाहिजे हे कसं कळणार? सो आपण ह्युमन लाईफ व्हॅल्यू कन्सेप्टप्रमाणे मी जसं म्हणालो तसं 20 टाइम्स तरी इन्शुरन्स कव्हर तुम्ही घेतला पाहिजे. सो ते आपण स्वतः इव्हॅल्युएट केलं पाहिजे आपलं की थंब रूलप्रमाणे आपण किती घेतला पाहिजे इन्शुरन्स, त्याप्रमाणे घेतला पाहिजे. सो मला एक रिसेंट केस सांगायला आवडेल तुम्हाला. एक क्लायंट होते आणि IT मध्येच होते ते. त्यांनी एक इन्शुरन्स कव्हर घेतलेला होता. फॉर्च्युनेटली तो चांगला इन्शुरन्स कव्हर घेतलेला होता त्यांनी, आणि अनफॉर्च्युनेटली त्यांची डेथ झाली. पॉलिसी घेऊन साधारण 1.5 वर्ष झालेला होता आणि काही घरी वाद झाले आणि सुसाईडमुळे त्यांची डेथ झाली. सो अशा केसमध्ये ही पॉलिसी, फर्स्ट थिंग म्हणजे ही पॉलिसी ही माझ्याकडनं त्यांनी घेतलेली नव्हती, कुणा दुसऱ्या एजंटकडनं त्यांनी घेतलेली होती ती पॉलिसी. पण आपण जस्ट तो मुलगा माझ्या वाईफच्या ऑफिसमध्ये होता, म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तू हेल्प करशील का? मी म्हटलं ऑब्व्हियसली तुम्हाला हेल्प करू आपण या केसमध्ये. आणि मी त्यांना हेल्प करून त्यांना त्यांचे पैसे मिळवण्यासाठी मदत केली. आणि पण जेव्हा त्यांनी क्लेम केलं तेव्हा पहिले ज्या कंपनीमध्ये त्यांचं पॉलिसी होती तर त्या लोकांनी रिजेक्ट केला त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी एका एजंटकडनं घेतलेली होती पॉलिसी, पण त्या एजंटला तेवढा एक्सपिरियन्स नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांचा फोन उचलायचं देखील बंद केलेलं होतं आणि त्यांना रिस्पॉन्ड करायचं बंद केलेलं होतं. म्हणून ते माझ्याकडे अप्रोच झाले आणि मी त्यांना हेल्प केलं ह्या केसमध्ये आणि त्यांना ते पैसे मिळवून दिले.
सो ते पैसे मिळाल्यावर तेव्हा मला कळालं की एका फॅमिलीला इन्शुरन्सची किती गरज आहे. अजून तुम्ही बघितलं तर एका विधवाला तुम्ही विचारून बघा की तिला पैशांची किती गरज असते, किंवा तेव्हा कळतं की इन्शुरन्स पॉलिसीचं महत्त्व काय आहे. कारण की आपण म्हणतो की पॉलिसी काय बाबा, रिटर्न्स तर मिळत नाहीत, इन्शुरन्स टर्म प्लॅनमध्ये रिटर्न्स मिळत नसतात. सो आपल्याला तोपर्यंत महत्त्व कळत नाही की जेव्हा पैशांची गरज आपल्याला लागते तेव्हाच ते कळतं की किती महत्त्वाचं आहे इन्शुरन्सचा पार्ट. या स्पेसिफिक एक्झाम्पलवरनं मला एक विचारायचं होतं, कारण तुम्ही म्हटलं की जो एजंट होता त्यांनी रिस्पॉन्ड करणं बंद केलं, बरोबर. फोन उचलणं बंद केले. आणि मॅक्सिमम लोक आमच्या रिसर्चमध्ये जे लोक इन्शुरन्स घेतात, पहिले तर आपण फक्त 4% लोकांबद्दल बोलतो, बरोबर. आणि त्याच्यातही जे लोक घेतात ते लोक कुठनं घेतात मग? म्हणजे कारण जर असे लोक मार्केट प्लेसमधनं जर घेत असतील तर त्याचे बरेच सोर्सेस आहेत बरोबर. अवेलेबल, जिथं तुम्ही Exactly. घेऊ शकतात. अख्खी एक ऑनलाईन इंडस्ट्री उभी आहे. त्याच्यातही आपल्या इमिजिएट आजूबाजूला पण असे बरेच लोक आहे जे आपल्या रिलेटिव्समध्ये मिळतात बरोबर. आपल्याला. सो मला जर विचारायचं आहे की स्पेसिफिकली अशा वेळेला व्हॉट वुड यू रेकमेंड, की मग लोक नॉर्मली अशा लोकांकडनं घेतात जे नातेवाईक वगैरे आहे, कारण एक ट्रस्ट असतो, बरोबर. ते तुम्हाला फसवणार नाही. मग आर यू सेइंग की नॉट टू बाय फ्रॉम देम? ऍक्च्युली कसं होतं की बऱ्याच वेळेला आपले कोणी ना कोणीतरी नातेवाईक वगैरे आपल्याला पुश करतात की बाबा माझं टार्गेट कम्प्लीट करायचंय, तू एक पॉलिसी घेऊन टाक किंवा एक माझ्याकडनं इन्शुरन्स घे. मी रिसेंटली एक घेतली. तसंच होतं, कोणीतरी मामा काका आपल्याला पुश करतो की बाबा पॉलिसी घे, माझ्यासाठी घे. तो काहीतरी साईड हसल म्हणून तो जॉब करत असतो. ही डझंट हॅव कम्प्लीट नॉलेज अबाउट दॅट, का घ्यायची, कुठली पॉलिसी द्यायची, हे तुम्हाला तो काहीही सांगत नाही की बाबा घे. आणि आपण पण जस्ट बिकॉज त्याला फेवर करायचे किंवा त्याला प्लीज करायचे म्हणून सही करून टाकतो, जे काय बाबा 2-5 हजार तू महिना सुरू कर इन्शुरन्स. सो अशा केसेसमध्ये काय होतं की ती पॉलिसीचं महत्त्व राहत नाही. आपण काही गोल्स त्याच्यात ठेवलेले नसतात की बाबा ह्या गोलसाठी आपण ही पॉलिसी घेतलेली आहे, असं काही राहत नाही. आणि त्यामुळे त्याचं महत्त्व राहत नाही. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्या पॉलिसी होल्डरलाही माहीत नसतं की आपण ही पॉलिसी कशासाठी घेतलेली आहे, ह्याचे बेनिफिट्स काय आहेत, हे काही माहीत नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स पण अवेलेबल आहेत. तुम्ही म्हणाला बऱ्याच वेळेला असं होतं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समध्ये एवढे कंडिशन्स असतात पॉलिसीजमध्ये, हे आपल्याला कोणी समजवायला नसतं. आपण वाचतो आणि आपल्याला जे कळतं त्याच्यातनं ते घेतो आणि आपण पॉलिसी काढून टाकतो. सो ह्याच्या नंतरची गोष्ट म्हणजे जेव्हा क्लेम येतो तेव्हा आपण स्वतः नाही आहे ते स्टडी करायला, आपल्याला जे कळालेलं आहे ते आपण स्वतः नाही आहे. सो त्यामध्ये आपले वडील किंवा आई किंवा जे कोणी आपले मागे राहिलेले लोक आहेत त्यांना हे करायचं असतं क्लेम सेटलमेंटचं काम. सो फॉलोअप घेताना प्रॉब्लेम असा होतो की तिथे एक IVR असतं किंवा कोणीतरी बसलेलं असतं दुसऱ्या पलीकडे, आपल्याला माहीत नसतं कोण माणूस येतो, त्याला आपण कॉल करून सांगतो आपली केस अशी आहे की बाबा क्लेम करायला मदत कर. बऱ्याच वेळेला असं असतं की दुसऱ्या दिवशी फोन केला तर परत दुसरा कोणीतरी बसलेला असतो तिथे. सो म्हणून एक चांगल्या ॲडवायझरकडनं, नॉलेजेबल ॲडवायझरकडनं, जो हे फुल टाईम ह्याच्यामध्ये काम करतोय, ह्याच्यावर अभ्यास करतोय, त्याच्याकडनं इन्शुरन्स घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. इन केस ऑफ क्लेम आला तर तो तुम्हाला मदत करतो ह्याच्यामध्ये. तर हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की मी म्हणालो की मगाशीच्या केसमध्ये त्यांना इन्शुरन्ससाठी क्लेम करण्यासाठी मदत झाली आणि त्यांना ते पैसे मिळाले. वेरस त्या अगोदरच्या ॲडवायझरने काय केलं की त्याला भीती होती की मला हे जमेल का क्लेम करायला, कारण की इट वॉज अ सुसायडल केस. सो सुसायडल केसमध्ये जर तुम्ही बायलॉज बघितले तर 1 वर्ष झाल्यानंतर क्लेम करू शकतो पॉलिसीमध्ये. सो ह्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी माहिती नसतात बऱ्याच लोकांना. सो म्हणजे माझ्यासाठी हा टेक अवे होता या पॉईंटमधनं स्पेशली, की ज्या ॲडवायझरकडनं पण किंवा ज्या व्यक्तीकडनं तुम्ही घेताय त्याचा जो इन्कम आहे, त्याचा जो ब्रेड अँड बटर आहे, कम्प्लिटली त्याच्यात असायला पाहिजे मग. अँड इट शुड नॉट बी अ साईड हसल. एक्झॅक्टली. कारण की त्याच्यात फुल त्यांचा फोकस नसतो, त्याच्याबद्दल नॉलेजही नसतं. जस्ट बिकॉज कोणीतरी प्रेशर करते की बाबा 8-10 पॉलिसी घेऊन ये, तुझं टार्गेट कम्प्लीट होईल, त्याच्यासाठी घेतलेल्या ह्या पॉलिसीज असतात, इन्शुरन्स पॉलिसीज. अजून एक केस मेडिकल इन्शुरन्समध्ये तसं झालेलं माझ्याकडे. एक नामवंत डॉक्टर आहेत, युरोलॉजिस्ट आहेत पुण्यातले, त्यांच्या सासऱ्यांना कोणीतरी पॉलिसी दिलेली होती आणि त्या व्यक्तीचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे प्री एक्झिस्टिंग डिझिजेस आहेत ते काही त्याच्यात लिहिलेलंच नव्हते. आणि एक छोटासा क्लेम आला त्यांना, 40,000चा क्लेम आला. 2020मध्ये पॉलिसी काढलेली होती, 2024मध्ये क्लेम घेत होते ते. आणि तेव्हा असं झालं की त्यांनी बघितलं की काही फॅक्ट्स त्यांनी शेअर केलेले नव्हते मागच्या वेळेला.
तर त्यांनी काय केलं, ही पॉलिसीज कॅन्सल करून टाकली. सो आत्तापर्यंत 2020पासून जो प्रीमियम भरलेला आहे 2024पर्यंत तो सगळा वाया गेला. ॲज वेल एज क्लेम पण नाही मिळाला. त्यामुळे एका नॉलेजेबल ॲडवायझरकडनं आणि व्यवस्थित सगळे त्यांनी फॅक्ट्स आणि जे काय आहेत ते सगळे डिस्क्लोज केलेत की नाही हे बघणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी आपण थोडं एक विजिलन्स केलं पाहिजे आणि व्यवस्थित बघून घेतलं पाहिजे आपण. सो तेजस, आपण जेनझी बद्दल बरंच बोललो, पण स्पेशली जे लोक कदाचित 4% मध्ये येत नाहीत आणि हू मे एज वाईज ते लोक आता 30s मध्ये असतील, 40s मध्ये असतील, सो दे ऑलरेडी मिस द बस असं मला एकंदरीत तुमच्या बोलण्यावरनं जाणवलं. कारण द राईट एज यू सेड टू स्टार्ट वुड बी ॲज यू स्टार्ट अर्ली एज पॉसिबल. 25 वय असेल तर तेव्हा घेतलेलं बरं. ॲब्सोल्युटली. पण जे अशी लोक आहे, व्हॉट वुड यू रेकमेंड देम? आता अशा केसेसमध्ये आपण बघितलं त्यांनी पण इन्शुरन्स हा कवर घेतलाच पाहिजे. कसं होतं की आपण जसं वय वाढत जातं आपलं लग्न होतं, लायबिलिटीज वाढतात, मुलं होतात, त्यामुळे इन्शुरन्सची खूप गरज असते आपल्याला. तेव्हा इन्शुरन्स घेणं इनफॅक्ट खूप महत्त्वाचं आहे. थोडा महाग पडतो आपल्याला, पण इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता एक रिसेंट केस माझी अशी झाली की एक माझे क्लायंट होते, दुबईला असतात ते. त्यांचं इथे वाकडलंच घर आहे. ते येतात तेव्हा मला भेटतात आणि आम्ही भेटलो. इन्शुरन्सचं फॉर्म वगैरे सगळं भरून घेतलेला. त्यांना इन्शुरन्स करायचाच होता. चेकसुद्धा दिलेला त्यांनी मला. आणि झालं असं की त्यांना काहीतरी प्रॉपर्टीची डील आली त्यांच्याकडे एक, आणि ती प्रॉपर्टी घेण्यासाठी ते तयार झाले आणि मग थोडं म्हटले, तेजस थांब तू थोड्या वेळ, आपण तो चेक टाकू नको, आपण जर हे प्रॉपर्टीचं माझं डील झालं की पुढच्या खेपेला मी जेव्हा दुबईवरनं येणार आहे इथे तेव्हा आपण इन्शुरन्सचं करून टाकू. सो प्रॉपर्टीचं त्यांनी पैसे वगैरे भरले आणि नेक्स्ट वेळेला आले ते तेव्हा पण काहीतरी थोडे पैसे भरायचे बाकी होते प्रॉपर्टीच्या रिलेटेड, ते पण भरले आणि पुन्हा ते दुबईला गेले. नंतर 5-6 महिन्यानंतर मला त्यांचा कॉल आला आणि ते म्हणाले की तेजस यार आपल्याला लगेच इन्शुरन्स काढायचं. मी म्हटलं का हो सर, काय झालं? आणि त्यांचा टोन जरा घाबरलेला वाटत होता. म्हटलं सर चालेल, करूयात आपण, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही साईन केलेले डॉक्युमेंट सगळे माझ्याकडे आहेत, आपण चेक पण दिलेला आहे, आपण प्रोसीड करूयात म्हटलं. पण ते म्हटलं एक प्रॉब्लेम झाला आहे माझ्याबरोबर. तो प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. सो आता ही परिस्थिती अशी आहे की मी त्यांना इन्शुरन्स देऊच नाही शकत. त्यामुळे जेव्हा आपली हेल्थ आपल्याबरोबर आहे आणि म्हणजे आपण अर्निंग आहोत त्यावेळेसच आपण इन्शुरन्स घेतला पाहिजे. वेरॅज म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की टर्म इन्शुरन्सेस जे आहेत, आपण जर एखादा पर्सन अर्निंग असेल तर त्याला देऊ नाही शकत. कारण की माणसाची व्हॅल्यू ही कशावरनं कळते, तो किती कमवतो यावरनं कळते. आणि हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे. सो आपण जोपर्यंत व्यवस्थित आहोत, ठीकठाक आहोत, सगळं व्यवस्थित चाललंय, तेव्हाच इन्शुरन्स घेतला पाहिजे. सेम इज द केस विथ हेल्थ इन्शुरन्ससुद्धा. बऱ्याच लोकांना वाटतं यार मला काही झालेलं नाही, कशाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं, किंवा कंपनीमधला माझा हेल्थ इन्शुरन्स आहे तर मला हेल्थ इन्शुरन्सची काय गरज आहे. तर रिसेंटली असं झालं की एक मित्र, आम्ही इन्शुरन्स काढणारच होतो आणि त्याला काही खर्च आले म्हणून इव्हेंटमध्ये, बिझनेसमध्ये आहे आणि त्यांनी पैसे दुसरीकडे खर्च केले आणि इतक्यात मागच्या आठवड्यातच त्याच्या वाईफला डेंग्यू डिटेक्ट झाला आणि शी हॅड टू बी ॲडमिटेड. सो अशा केसमध्ये तेव्हा त्याच्याकडे इन्शुरन्स कवर नव्हता आणि मग खिशातनं पैसे खर्च करायला लागले. सो ऑलवेज हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की जेव्हा आपली तब्येत ठीक आहे, यंग एज आहे, आपल्याला कुठलाही आजार नाही, तेव्हा इन्शुरन्स घ्यावा. सो ही एक राईट वेळ आहे इन्शुरन्स घेण्याची सगळ्यांसाठी. पण त्यालाच एक ॲडिशनल प्रश्न म्हणजे हा की इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, तुम्ही आता कुठली पण पॉलिसी घ्यायला जर आपण गेलो तरी असा बुफे लागला असतो पॉलिसीचा. आणि जेव्हा जितके जास्ती ऑप्शन्स असतात तितकं जास्ती कन्फ्युजिंग स्टेट ऑफ माइंड असतं. ऑलरेडी अवेअरनेस नाही आहे, बरोबर, आणि त्याच्यातही जेव्हा इतके सगळे दिसतात तर मग जो अजून गोंधळायला होतं नॉर्मली. तर अशा वेळेला कुठली पॉलिसी कुणासाठी, कुठल्या वयात, कुठल्या फेजमध्ये तुम्ही सॉर्ट ऑफ ॲडवाईस करणार? पॉलिसीज तुम्ही म्हणाला तर आपल्याकडे पॉलिसीचे प्रकार म्हणालो तर एकतर टर्म लाईफ इन्शुरन्स असतो सर्वप्रथम. त्याच्यानंतर आपले काही रिटर्न्सचे प्लॅन्स असतात, जसे की काही युलिप प्लॅन्स असतात जे मार्केट रिलेटेड रिटर्न्स तुम्हाला ॲड करून देतात. याचबरोबर अजून काही एंडोमेंट पॉलिसीज असतात, होल लाईफ प्लॅन्स असतात, चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅन्स असतात. बरेच लोक याच्याकडे बघत नाही, चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅन कशासाठी घ्यायचं, माझे बाकी इन्व्हेस्टमेंट आहेत आणि त्याच्यावरनं भागून जाईल असं वाटतं. पण कसं होतं की ह्या जे काही आपले लाईफमधले सर्टन गोल्स आहेत, जसं की मला मुलाचं एज्युकेशन हे करायचंच आहे,
जस्ट बिकॉज माझी इन्व्हेस्टमेंट परफॉर्म करत नाही आहे म्हणून मी त्याला सांगू नाही शकत की बाबा तू पुढच्या वर्षी अभ्यास कर किंवा 2 वर्षानंतर तुला ॲडमिशन घेऊया, असं नाही सांगतायत. रिटायरमेंट इज अ सर्टन गोल इन युअर लाईफ. रिटायरमेंट आपण होणारच आहे, 60व्या वर्षी रिटायर व्हायलाच लागणार आहे. त्यामुळे त्याची तरतूद अशी केली पाहिजेत की एक गॅरंटेड इन्कम किंवा गॅरंटेड सोर्स पाहिजे. इट कॅनॉट बी सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. कारण की उद्याला जर मला पैसे पाहिजेत आणि ते मला काढता नाही आले तर इट इज गोन टू बी अ बिग लॉस फॉर यू. सो त्यामुळे हे कुठले कुठले वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत त्याप्रमाणे आपण आपल्या गोल्सशी संलग्न करून ते घेतले पाहिजेत. डेफिनेटली ॲडवायझर तुम्हाला व्यवस्थित ते सांगतील की कुठला प्लॅन कुठला घेतला पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंटचं पण तुम्ही बघायला गेलात तर बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तर कुठली करायची. सो आपल्याकडे सगळं असलं पाहिजे. मी असं म्हणत नाही आहे की आपण नुसताच इन्शुरन्समध्ये केली पाहिजे, नुसतंच केलं पाहिजे किंवा नुसतंच म्युच्युअल फंडमध्ये केलं पाहिजे. इट इज लाईक आपण फ्रूट सॅलड खातो, नुसतं आपल्याला ऑरेंजचं किंवा नुसतं केळ्याचं फ्रूट सॅलड करून चालणार आहे का? त्याच्यामध्ये सगळे फळं असतील तरच त्याची चव छान लागते. तसंच इन्शुरन्सचं सुद्धा आहे. आपल्याकडे काही गॅरंटेड रिटर्न्सवाले फंड्स पाहिजेत, काही इन्शुरन्स कव्हर व्यवस्थित पाहिजे, काही म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. सगळीकडे इन्व्हेस्टमेंट ही सारखी झाली पाहिजे, मगच त्याची एक टेस्ट चांगली येते. कारण की इट विल हेल्प यू इन बॅलन्सिंग की बाबा इथले इन्व्हेस्टमेंट्स माझे परफॉर्म नाही केले तर इथून मला काही ना काहीतरी रिटर्न्स कंटिन्यू चालू राहणार आहेत. तर हे महत्त्वाचं आहे. सो आय थिंक वन ऑफ द थिंग्स मला माझ्या रिसर्चमध्ये आणि माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मला बघण्यात येतं, 4% बद्दल आपण बोलतोय जे इन्शोर्ड आहे, पण जे बाकीचे त्याच्यात गुंतवायचं नाही म्हणतात किंवा त्यांच्यामध्ये खूप मोठा रिलक्टन्स येतो, तो असतो ट्रस्ट फॅक्टर. एक्झॅक्टली. आणि आजच्या डेटमध्ये जेव्हा ऑनलाईन स्कॅम्स इतक्या मोठ्या राईजमध्ये आहेत आणि ज्याच्यामध्ये बऱ्याच स्टोरीज आपण रोज ऐकतो आणि पॉलिसीज सारख्या इतक्या सेन्सिटिव्ह गोष्टी पण ऑनलाईन विकल्या जातात. बरोबर. आणि हेल्थ इज दॅट वन ॲस्पेक्ट ज्याच्यात लोक आणि इवन यू मेन्शन्ड अबाउट इट की पीपल नीड टू टेक इट सिरियसली. येस. तर तो जो ट्रस्ट डेफिसिट आहे, मला असं वाटतं तो खूप एक मोठा फॅक्टर आहे ज्यामुळे लोक अजून पण रिलक्टंट असतात हे घेत असताना. एक्झॅक्ट. सो हाऊ डू यू सी दॅट? आणि तुम्ही याला सगळं करत असताना व्हॉट वुड यू रेकमेंड टू दोज पीपल अँड टॉक टू द अदर 96%? ह्याच्यामध्ये मी मगाशी जसं म्हणालो, ऑनलाईन आपण जाऊन सर्च करू शकतो, माहिती घेऊ शकतो, पण ऑलवेज हॅव अन ट्रस्टेड ॲडवायझर की ज्याला आपण भेटतो, ज्याला बोलू शकतो किंवा आपल्या प्रॉब्लेम सांगू शकतो, शेअर करू शकतो. त्याप्रमाणे तो आपल्याला सांगेल की बाबा काय घेतलं पाहिजे नक्की तू. कारण की असं होतं की ऑनलाईन आपण जातो आणि तिकडून घेतलं की पुढे आपल्याकडे कोणी नसतं की बाबा विचारायला की बाबा हे असं का आहे. सो ऑलवेज प्रेफर टू गो विथ अन ॲडवायझर जो तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल आणि तो व्यवस्थित तुम्हाला इन केस जर क्लेम आला तर तो तुमच्या फॅमिलीला सुद्धा गाईड करू शकतो की का घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे पुढे, हे तुम्हाला तो सांगू शकतो. पर्टिक्युलरली जर मी हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलायला गेलो तर त्याच्यामध्ये पण बरेच फॅक्टर्स आहे जे लोक घेत असताना विचार करतात की हे घ्यायला पाहिजे किंवा इग्नोरन्स इज ब्लिस हा जो फॅक्टर आहे तुम्ही बऱ्याच लोकांमध्ये बघतो की एका आलमारीमध्ये पॉलिसीज पडल्या असतात. इट्स अ व्हेरी टिपिकल कॉमन सिनॅरिओ ज्यामध्ये लोक बरेच अवेअर नसतात. तर असे कुठले चेकलिस्ट आहे विच यू वुड रेकमेंड दीज पीपल जेव्हा एखादा हेल्थ इन्शुरन्स ते लोक घ्यायला जात आहेत? कारण लाईक यू मेन्शन दे आर सब्जेक्टेड टू रिस्क. जेव्हा तुम्ही क्लेम करायला जाता आणि तेव्हाच तुम्हाला जर ते वापरायला मिळत नसणार तर मग या पूर्ण प्रोसेसचा फायदा नाही आहे. तर जर एक चेकलिस्ट जर मी म्हटलं की या लोकांसाठी काय असे ॲस्पेक्ट्स त्यांनी डेफिनेटली चेक करायला पाहिजे बिफोर दे गो फॉर एनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, व्हॉट वुड बी दॅट? सर्वात प्रथम म्हणजे आपण बघितलं पाहिजे की आपलं सम इन्शुर्ड किती आहे, किती लॅक्स आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की आपण म्हणतो फक्त पॉलिसी आहे पण 2 लाखच कव्हर असतो. सो आपण 5 ते 10 लाखाचं तरी कव्हर म्हणजे बेसिक एखाद्या मिडल क्लास माणसाने घेतलं पाहिजे. त्याच्यात अजून काही गोष्टी असतात जसे की काही नेटवर्क हॉस्पिटल कव्हर आहेत का हे बघितलं पाहिजेत, किती हॉस्पिटल कव्हर आहेत. बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्या जवळचे हॉस्पिटलच कव्हर नसतात. आपण हे बघितलं पाहिजे की आपण जिथे राहतो तिथून 10 किलोमीटर अंतरावरचे हॉस्पिटल कव्हर आहेत का. म्हणजे वर्स्ट केस बाबा चला तिथे ट्रॅव्हल करून आपण ऍडमिट होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं कॅशलेस ह्याच्यात ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. कॅशलेस म्हणजे डिजिटल? नाही, डिजिटल नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण हॉस्पिटलमध्ये एखाद्या व्यक्तीला ॲडमिट करायला जातो, खिशात जो व्यक्ती ॲडमिट करायला जातो त्याच्या खिशात इमिजिएट पैसे नसतात
आणि हॉस्पिटल डिमांड करतं लगेच की बाबा 50,000 रुपये भरा, लाख रुपये भरा, मग ॲडमिशन करून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस करू. सो कॅशलेस ट्रीटमेंट जेव्हा होते तेव्हा इन्शुरन्स कंपनी डायरेक्ट हॉस्पिटलला पेमेंट करते. सो मध्ये आपल्याला काही पेमेंट करायची गरज लागत नाही. हार्डली लागलेच तर 1,000-1,200 रुपये वगैरे आपल्याला जे काही ॲडमिन चार्जेस असतात ते भरायला लागतात. सो ह्याच्यामध्ये ह्याचा फायदा होतो की कॅशलेस ट्रीटमेंट आहे की नाही हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या म्हणजे हे policy मध्ये. अजून पण इतकं कॉमन नाहीये. नाहीये, बरेच लोक बघत नाहीत आणि मग नंतर कळतं की अरे हे कॅशलेसमध्ये कवर्ड होत नाही, रिइम्बर्समेंट करायला लागतात आपल्याला पैसे, हे आहेत. ॲज वेल एज आता तुम्ही म्हणजे चेकलिस्ट बघताना हे बघितलं पाहिजे की कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वेटिंग पिरियड आहेत. युजली कसं होतं की आपल्याला काहीतरी आजार झालेला असतो आणि मे बी पॉलिसी घेऊन वर्ष झालेलं असतं आणि आपण जातो हॉस्पिटलमध्ये, तर तिथे आपल्याला कळतं अरे हे कव्हरच होणार नाही आहे. तर ते का? कारण की हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं असं असतं, IRDAचं पण रूल आहे की जे जुने आजार आहेत त्याच्यासाठी एक स्पेसिफिक वेटिंग पिरियड असतो, जसं की 2 वर्ष 3 वर्ष वेटिंग पिरियड असतो आणि त्याच्यानंतरच तो कव्हर होतो. ॲज वेल एज आपण हे बघितलं पाहिजेत की काही प्री एक्झिस्टिंग डिझिजेस आपल्या आहेत, जसं की मला अगोदरपासून डायबिटीज आहे किंवा मला BP आहे, ते इन्शुरन्स ॲडवायझरला किंवा इन्शुरन्स कंपनीकडे मी ते सांगणं खूप जरुरी आहे. ते लपून ठेवू नये, कारण की क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात अशा केसेसमध्ये. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रूम रेंट किती मिळतं हे आपण. रूम रेंट म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो तर त्या पर्टिक्युलर रूमचं एक भाडं असतं. म्हणजे आता 5,000 10,000 ते प्रत्येक पॉलिसीचं असं असतं की 5 लाखाची पॉलिसी असेल तर साधारण 1% आपण धरलं तर इट वुड बी समवेअर 5,000 रुपीज. नाही, पण ते पण मला असं वाटतं पुण्यामध्ये जर आपण करतोय तर तो वेगळा असणार. तो वेगळा असेल, कदाचित काही हॉस्पिटलमध्ये मोठा 10,000 रुपये असू शकतो. सो रूम रेंट किती आहे, त्याला काही कॅपिंग आहे का ते आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेला कॅपिंग असतं की बाबा 3,000 पर्यंतच रूम रेंट तुम्हाला अलाउड आहे. जर यंगस्टर्स पॉलिसी घेत असतील तर त्यांनी हे बघितलं पाहिजे की त्याच्यामध्ये काही मॅटर्निटी बेनिफिट्स आहेत का, की पुढे जाऊन आपल्याला फॅमिली वाढवायची आहे तर मॅटर्निटी बेनिफिट्स मिळणार आहेत का आपल्या पॉलिसीमध्ये, ते बघितलं पाहिजे. पण यालाच जर मी थोडं अजून विचार करायचा प्रयत्न केला तर जर एखादा व्यक्ती गावामध्ये राहत असेल आणि त्याच्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये जरी हे नेटवर्क हॉस्पिटल्स किंवा तुम्हाला जायचं तर शेवटी सिटीमध्ये आहे, तर मग तुम्ही त्याला रेकमेंड करताना जो रूम रेंट आहे तर मग त्यांनी मुंबईच्या दृष्टिकोनातनं तो कॅप ठेवायला पाहिजे त्याच्या मनात जेव्हा तो पॉलिसी घेतोय, की हा कॅप नसायलाच पाहिजे असे फॅक्टर्स असतात जेव्हा बरेच काही कंपनीज असतात ते काही कॅप ठेवत नाहीत रूम रेंटसाठी, कॅपिंग नसतं. काही काही कंपनीजमध्ये कॅपिंग पण असतं. सो युजली आपण बघितलं पाहिजे की आपल्या जवळपासचे हॉस्पिटल जे आहे, मे बी मोठं हॉस्पिटल आहे, त्याचे किती रूम रेंट आहे त्याप्रमाणे आपण घेताना विचार केला पाहिजे. आणि ऑलवेज थोडी म्हणजे आपल्याला जेवढी जमते त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त सम इन्शुअर्डची पॉलिसी घेतली पाहिजे आपण. कारण की इतक्यात आपण बघितलं कोविडमध्ये साधारण 5-5 लाख तर असेच लोकांना खर्च येत होता हॉस्पिटलमध्ये. आणि आज छोट्या मोठ्या हॉस्पिटलायझेशन जरी झालं, एखादी छोटी मोठी सर्जरी आहे, 3 लाख तरी आरामात लागतात. त्यामुळे मॅक्झिमम जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं घेतलं पाहिजे. आणि मगाशी मी जसं म्हणालो, लाईफ इन्शुरन्समध्ये सेम ॲज हेल्थ इन्शुरन्स, जेव्हा आपण यंग आहोत, जेव्हा आपल्याला काही डिझीज नाही आहेत, तेव्हाच आपण इन्शुरन्स कव्हर घेतला पाहिजे. सो तो एक खूप महत्त्वाची ह्याच्यात पॉईंट आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे नो क्लेम बोनस. सो बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही क्लेम घेतला नाही, दरवर्षी जर क्लेम घेताच असं नाही, क्लेम घेतला नाही तर तुम्हाला एक बोनस मिळतो, नो क्लेम बोनस म्हणून. सो त्याच्यामध्ये तुमचा सम इन्शुअर्ड वाढत राहतो किंवा तुमचं प्रीमियम कमी होत राहतो. डिपेंड्स. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की बरेच पॉलिसीज अशा पण आहेत ज्याच्यात जो तुमचा टर्म इन्शुअर्ड आहे किंवा जी सम इन्शुअर्ड आहे ती तेवढीच राहते. हो. सो नो क्लेम बोनस किती आहे, किती पटीने वाढतोय ते बघितलं पाहिजे. काही काही पॉलिसीजमध्ये इमिजिएटली नेक्स्ट इयर तो 50% वाढतो किंवा 100% वाढतो. सो 5 लाखासाठी आपण पैसे भरतोय पण आपल्याला कव्हर 10 लाखाचं मिळत असतं. सो हे खूप महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. अजून एक गोष्ट असते खूप महत्त्वाची, इतक्यात बरेच आता हेल्थ इन्शुरन्स कंपनीज देत आहेत, दॅट इज ऑटो रिस्टोरेशन. ऑटो रिस्टोरेशन म्हणजे काय? समजा आता माझ्या फॅमिलीसाठी एक फ्लोटर मी इन्शुरन्स घेतलेला आहे 10 लाखाचा. सो त्याच्यामध्ये मी ॲडमिट झालो आणि मला संपूर्ण 10 लाख खर्च झाले. सो मी घरी आलो आणि देव न करो परत माझ्या फॅमिलीमधल्या कोणाला तरी ॲडमिट व्हायची गरज आली आणि त्यांना परत जर लागलं तर आपल्याला काय विचार येतो की 10 लाख तर संपलेले आहेत, आता काय होणार? सो ऑटो रिस्टोरेशन हा एक असा छान कन्सेप्ट आहे की पुन्हा 10 लाख रुपयाचं कवर आपल्याला मिळतं. बऱ्याच कंपनीमध्ये हे अनलिमिटेड टाइम्स मिळतं.
सो ही बाब आहे की नाही त्याच्यामध्ये हे आपण बघितलं पाहिजे आणि इन्शुरन्स कव्हर घेतलं पाहिजे. ऑटो रिस्टोरेशन सारख्या गोष्टी. ओके. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्या पाहिजेत इन्शुरन्स घेताना आणि मग आपण घेतलं पाहिजे. इनफॅक्ट मला एक इंटरेस्टिंग डेटा जो रिसर्च करताना मिळाला आणि मे बी हा एक कारण असावा असा माझा अंदाज आहे. प्लीज तुम्ही तुमचा कॉमेंट मला त्यावर सांगा. ॲज पर 2023 डेटा जो कोलेटेड होता त्यामध्ये 80% ऑफ द क्लेम्स जे लोक बेनिफिशरीज होते किंवा ज्या लोकांनी क्लेम केलेले त्यातले 80% सम वॉज किंवा 80%चा जो खालचा सम आहे तो या सगळ्या इन्शुरन्स कंपनीजनी पे केलेला आणि जे रिमेनिंग 20% होते ते जो व्यक्ती आहे त्याला पे करायला लागला. सो इज इट मोर टू डू विथ द ऍस्पेक्ट्स विच यू आर टॉकिंग अबाउट की ते कदाचित ह्याच्यात दोन ऍस्पेक्ट आहेत. आता एक ऍस्पेक्ट आहे कोपे असतो. बऱ्याच वेळेला आपण पॉलिसी घेताना बघत नाही की कोपे म्हणून एक कन्सेप्ट असतो. कोपे म्हणजे काय तर समजा आपल्याला 1 लाख रुपये खर्च करायला लागले हॉस्पिटलमध्ये तर त्याच्यातले जे आहेत ते 20% हे आपल्याला भरायला लावणार कंपनी आणि कंपनी 80%च पैसे भरणार. सो हा असा पार्ट आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला माहीत नसतं आणि ॲडमिट झाल्यावर आपल्याला कळतं अरे आपल्यालाच पैसे भरायला लागत आहेत. एवढे 80% कंपनी भरणार आणि 20% आपण भरायचे. सो इट बिकम्स म्हणजे लाख रुपयाचं जर कव्हर असेल तर जवळजवळ 20,000 आपल्याला भरायला लागणार आहेत. सो इट बिकम्स अ बर्डन. आपल्याला तो बर्डन येतो. सो त्यामुळे हे कन्सेप्ट बघितलं पाहिजे. आय हॅव अ फॉलोअप क्वेश्चन. जसं मी नागपूरला ऍडमिट केलं आणि नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये कदाचित त्याचं क्युअर किंवा ते झालं नाही आणि द डॉक्टर्सनी मला रेकमेंड केलं की तुम्ही मुंबईला शिफ्ट करा. मग त्या केसमध्ये जो कोपे असणार तो मला मुंबईचा ऍप्लिकेबल होईल आणखी म्हणजे त्याच्यामध्ये काय कसं असतं मग कारण मी जेव्हा विचार केला होता कदाचित मला माहिती पण होतं की कोपे असं असतं पण मी तो नागपूरच्या दृष्टिकोनातून विचार केलेला. तर आणि अर्थात मुंबईमध्ये तुम्हाला जास्त पैसे खर्च होणार. समजा 10 लाख रुपये लागणार असतील तर इट बिकम्स अ ह्यूज अमाऊंट. म्हणजे 2 लाख तुम्हाला तुमच्या खिशातनं भरायला लागणार. तुम्ही आता ट्रान्सपोर्टचं म्हणाला म्हणजे मुंबई टू नागपूर म्हणाला त्यामध्ये अजून एक गोष्ट मला लक्षात आली की आपल्याला बऱ्याच पॉलिसीजमध्ये ॲम्ब्युलन्स कव्हर होते. काही काही पॉलिसीजमध्ये फक्त लिमिटेड अमाऊंट असते की वर्षातनं तुम्ही 1,500 रुपयेच फक्त यूज करू शकता. काही काही पॉलिसीजमध्ये ती असते की अनलिमिटेड तुम्ही यूज करू शकता. सो ही पण गोष्ट बघितली पाहिजे की इन केस आपल्याला कुठे ट्रान्सफर करायची वेळ आली तर ते पण कव्हर झालं पाहिजे त्याच्यामध्ये. ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. ओके. सो पर्टिक्युलरली यालाच जसं आता तुम्ही 2-3 टॉपिक्सबद्दल सांगितलं जे युजली लोकांना माहिती नसतं. तुम्ही रूम रेंट बद्दल बोललात, तुम्ही कोपेबद्दल बोललात आणि त्याच्याच व्यतिरिक्त असे अजून काही इन्स्ट्रक्शन्स असतात जे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे किंवा विचारताना ॲडवायझरला की या गोष्टी कव्हर होत नाहीत पॉलिसीमध्ये जे मोस्टली लोक मिस करतात. तर असं काही अशा काही ऍस्पेक्ट्स असतात ज्या कव्हरच होत नाहीत पॉलिसीजमध्ये. आता कव्हरच होत नाहीत असं म्हटलं की बऱ्याच कंपनीज एपिलेप्सी कव्हर करत नाहीत किंवा काही मेंटल इलनेस असेल तर त्या कव्हर करत नाहीत. कारण की कसं होतं की अशा केसेसमध्ये की त्या माणसाच्या हातात नसतं किंवा फिक्स्ड आजार तुम्हाला होणार नसतं. एपिलेप्सीच्या वेळेस जर कुठे काही त्रास झाला तर काही ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे ते कव्हर होत नाहीत बऱ्याच कंपनीजमध्ये. ॲज वेल एज मेंटल इलनेसमध्ये असं होऊ शकतं की सेल्फ इन्फ्लिक्टेड काही म्हणजे दुखापत करून घेऊ शकतो व्यक्ती. त्यामुळे ते कव्हर होत नाहीत. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या कव्हर होत नाहीत. ओके. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा काही कन्झ्युमेबल्स लागतात. म्हणजे डिस्पोजेबल्स असतात त्या कव्हर होत नाहीत बऱ्याच वेळेला. म्हणजे माझीच केस घ्या. मी जेव्हा ॲडमिट झालेलो होतो कोविडच्या वेळेस माझं बिल साधारण 5 लाख आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मला वर 80,000 भरायला लागलेलं कारण की तेव्हा PPE किट्स वगैरे या सगळ्या गोष्टीचे एकदम भरपूर चार्जेस लावायचे होते. सो दोज आर कन्झ्युमेबल्स. ते कव्हर होत नाही. ओके. जसं तुम्ही म्हणालात इन्शुरन्स एक फिलिंग देतं. बरोबर. तर या म्हणजे इट इज नॉट समथिंग मटेरियलिस्टिक. तुमच्या समोर काही आहे लाईक यू राईटली सेड. पण त्याच्या व्यतिरिक्त जर मी तुम्हाला एक सिम्पल प्रश्न विचारला की कोणी इन्शुरन्स घ्यावा कारण फिलिंग तर सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. सो इफ आय वे टू आस्क यू इन सिम्पल वर्ड्स की कोणी घ्यावा? इन्शुरन्सचं बेसिकली आपण बघितलं तर 4 कोर प्रोडक्ट्स आहेत. फर्स्ट प्रोडक्ट आपण म्हटलं तर इन केस ऑफ डेथ म्हणजे काही अकस्मात काही कारणांमुळे कोणाची डेथ झाली तर आपण पैसे देतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणी आजारी पडलं, कोणाला हेल्थ इश्यूज असेल, आजारी पडलं तर इन्शुरन्स म्हणजे आम्ही पैसे देतो.
तिसरी गोष्ट, जर तुमच्या मुलाचं एज्युकेशनसाठी पैसे लागणार आहेत तर आम्ही तुम्हाला पैसे देतो. सगळ्यात चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर जास्त जगलात, आता आपण बघितलं तर 70पर्यंत लोक ॲव्हरेजली जगतात असं रिसर्च डेटा सांगतो, पण त्याहूनही जास्त जगलात किंवा 60 नंतर काय, रिटायरमेंट नंतर काय, तर तेव्हा पण आम्ही पैसे देतो. सो असे काही प्लॅन्स आपले बेसिक आहेत. म्हणजे वरवर आपण बघायचं म्हणालो तर. सो रिटायरमेंटमध्ये बघायचं म्हटलं की आपले काही होल लाईफ प्लॅन्स आहेत, ज्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही काही लिमिटेड पिरियडसाठी प्रीमियम भरता, 15 वर्ष 20 वर्षांसाठी प्रीमियम भरता आणि आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळतात, ॲज वेल एज इन्शुरन्स कव्हर पण त्याबरोबर मिळतं. सो असे काही प्लॅन्स आपण घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणता इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर लाईफ स्पॅन. एक्झॅक्टली. तुम्ही 100 वर्ष जगला, 100 वर्षापर्यंत तुम्हाला पैसे मिळत राहतील आणि इन्शुरन्स कव्हर पण राहील. आणि जे तुम्ही 10 ते 15 वर्ष तुम्ही सलग Premium प्रीमियम भरायचं तर तुम्ही म्हणताय कुठल्या पण एज मध्ये तुम्ही ते घेतलं? शक्यतो लवकर घेतलेलं बेटर आहे. म्हणजे साधारण 45 एजपर्यंत हे होल लाईफ प्लॅन घेतलेले ऑलवेज बेटर. ओके. सो टॉकिंग अबाउट बेनिफिट्स, आता तुम्ही पूर्ण थ्रू आउट द कॉन्व्हर्सेशन आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या. वेन यू हॅव अ पॉलिसी, ती कशी कामी येते वगैरे. सो स्ट्रिक्टली आस्किंग, जर माझ्या मल्टिपल पॉलिसीज असतील हेल्थ रिलेटेड, सो इज इट समथिंग विच यू वुड रेकमेंड ॲज अन ॲडवायझर? कारण ऑफकोर्स सम इन्शुअर्ड जास्ती असतं, बरोबर, आणि मेडिकल एक्सपेन्स आपल्या कंट्रीमध्ये इतका जास्ती आहे, तर डज दॅट हेल्प? ॲक्च्युली वेन इट कम्स टू मेडिकल इन्शुरन्स, आपण एका वेळेला एकाच पॉलिसीमधनं क्लेम करू शकतो. ॲज पर द IRDAI रूल्स आपण एकाच कंपनीकडनं क्लेम घेऊ शकतो. वेअर ॲज तुमचं जर लाईफ इन्शुरन्समध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये तुमच्या मल्टिपल पॉलिसीज जरी असतील, आता माझ्या स्वतःच्या मला वाटतं 15-16 पॉलिसीज आहेत. सो इन केस ऑफ माय डेथ हे सगळ्या पॉलिसीजचे क्लेम माझ्या फॅमिलीला मिळणार आहेत. सो लाईफ इन्शुरन्समध्ये आपण मल्टिपल पॉलिसीज घेऊ शकतो. वेअर ॲज हेल्थ इन्शुरन्समध्ये जरी आपण घेतल्या मल्टिपल पॉलिसीज आपण घेऊ शकतो, पण क्लेम करताना आपण एका ठिकाणीच क्लेम करू शकतो ॲज पर IRDAI रूल्स. ॲज वेल मी बऱ्याच लोकांना सजेस्ट करतो की आता बरेच IT मधले जे स्पेशली मुलं आहेत त्यांना इन्शुरन्स कवर असतो, किंवा जेनझी म्हणता येईल, आपण स्पेशली ITला टार्गेट नको करायला. सो त्यांचं असं असतं की मला कंपनीकडनं हेल्थ इन्शुरन्स आहे, मला हेल्थ इन्शुरन्सची काय गरज आहे. सो आता इतक्यात म्हणजे बरेच किस्से असे झालेले आहेत की कंपनीमधली पॉलिसी आहे आणि प्रायव्हेट पॉलिसी नाही आहे. सो बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कंपनी तर बदलत असतो दरवेळेला, म्हणजे 1-2-3 वर्ष झाले की आपण कंपनी बदलतो. सो अशा पिरियडमध्ये आपल्याला वाटतं या 15 दिवसाचा तरी एक गॅप ठेवावा आणि कुठेतरी फिरायला जावं. सो आता 15 दिवसांचा जो गॅप असतो त्यामध्ये ह्या कंपनीने तुम्हाला कंपनीने रिलीज केलेलं असतं तुम्हाला, कारण की त्यांच्याकडे काही ड्यूज नसतात आणि इन्शुरन्स कवर पण बंद झालेला असतो. कंपनी तुम्ही जॉईन करणार आहात 15 दिवसांनंतर, त्यामुळे इन्शुरन्स कव्हरेज पण नंतर स्टार्ट होणार आहे. तो मधला पिरियड जो आहे तो खूप डेंजर पिरियड आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की तेव्हाच आपण फिरायला जातो, काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करतो आणि तेव्हा काहीतरी ॲक्सिडेंट होतो आणि तेव्हा इन्शुरन्सची खरी गरज लागते. सो अशा वेळेस आपल्याला कुठल्याही दोन्ही किंवा कंपनीचा इन्शुरन्स कवर नसतो. सो अशा वेळेस आपला जो प्रायव्हेट इन्शुरन्स आहे तो आपल्याला कामी येतो. ॲज वेल आपण स्वतःचा इन्शुरन्स का घेतला पाहिजे, कारण की आपण कंपनी चेंज केल्यावर बऱ्याच इन्शुरन्स कंपनीजचे टर्म्स कंडिशन्स चेंज होत राहतात. काही कंपनीज काही लिमिट ठेवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर रिसेंट एका केसमध्ये आलेलं होतं, मोठी कॉर्पोरेट आहे, क्लायंटला हर्नियाचं ऑपरेशन करायचं होतं. कंपनीच्या पॉलिसीमध्ये असं होतं की 90,000 फक्त आम्ही तुम्हाला देणार ह्या ऑपरेशनसाठी किंवा प्रोसिजरसाठी. पण त्यांच्याकडे लकीली प्रायव्हेट पॉलिसी होती, माझ्याकडनं घेतलेली होती. त्या केसमध्ये त्यांच्या रोबोटिक सर्जरीसाठी 2,80,000 मिळाले. सो वेअरच त्यांची प्रायव्हेट जी कंपनीची पॉलिसी होती त्याच्यातनं फक्त 90,000 क्लेम होणार होते. सो आपला एक प्रायव्हेट इन्शुरन्स असणं सुद्धा गरजेचं आहे अलॉंग विथ युअर कंपनी पॉलिसी. वेअरज अगेन आय विल से की बऱ्याच लोकांचं किंवा बऱ्याच यंगस्टर्सचं असं म्हणणं असतं की टर्म इन्शुरन्स पण कंपनीकडनं आहे आम्हाला, मला दुसरा इन्शुरन्स घेण्याची गरज नाही आहे. पण मी जसं म्हणालो तसं कंपनी चेंज केली की त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स चेंज होत राहतात, त्यामुळे आपला प्रायव्हेट इन्शुरन्स असणं खूप खूप गरजेचं आहे. राईट. पण आता कंपनीजबद्दल बोलायला गेलं आणि जेव्हा मी माझा एम्प्लॉयर निवडतोय आजच्या डेटमध्ये, तर आता तो मला वाटते काळ गेला जेव्हा लोक फक्त सॅलरी बघायचे. बरोबर. सो मी जर इन्शुरन्सच्या दृष्टिकोनानं विचारायला गेलो तर व्हॉट आर द फॅक्टर्स किंवा कुठले कन्सिडरेशन सेट लोकांनी
ठेवायला पाहिजे जेव्हा एका एम्प्लॉयरची निवड करतायत, जेव्हा एखादा नवीन बरोबर. जॉब करतायत, स्विच करत आहेत, तर व्हॉट यू थिंक ते काय कसायला मगाशी मी म्हणालो जसं की आपल्याला काही टर्म इन्शुरन्स ते प्रोव्हाइड करतायत का पाहिजे? तो बघितला पाहिजे. ॲज वेल एज आपल्याला हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करतायत तर तो किती सम इन्शुअर्डचा आहे, त्याच्याने आपल्याला फायदा होणार आहे का ते बघितलं पाहिजे. ॲज वेल एज त्याच्यात काही क्लॉज आहेत का ते बघितले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पॅरेंट्सना कव्हर करतायत का ते पण बघितलं पाहिजे. जर पॅरेंट्सना कव्हर करत असतील तर अतिउत्तम आहे, कारण की ती ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीज असतात, त्याच्यामध्ये काही वेटिंग पिरियड किंवा काही क्लॉजेस नसतात, इमिजिएट कव्हर होतो ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये. सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, आपण ह्या बघितल्या पाहिजेत की आपल्याला बेनिफिट्समध्ये दिलेल्या आहेत का कंपनीने. मॅक्सिमम जर एक मी कॉमन ट्रेंड बघितला, कारण जेवढं बघण्यात येतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनीज ऑफर तर करतात, पण कदाचित ग्रुप पॉलिसीज बद्दल जे तुम्ही म्हटलं की पेरेंट्सला कव्हर करतात किंवा इनलॉजला कव्हर इनलॉजला कव्हर अशा किती कंपनीज असतात, जर की इज इट अ कॉमन ट्रेंड असतात? इट इज अ कॉमन ट्रेंड, पण बऱ्याच छोट्या कंपनीज ज्या आहेत ते अफोर्ड करू शकत नाहीत किंवा ते एम्प्लॉईला बर्डन देणार नसतात किंवा एक्स्ट्रा प्रीमियम भरायला लावतात अशा केसेसमध्ये, Right. त्यामुळे ते ऑफर करत नाहीत. राईट. सो आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की आपण ज्या कंपनीमध्ये जाणार आहोत तिथे ह्या गोष्टी सगळ्या कव्हर केलेल्या गेल्या आहेत. म्हणजे जसं की इनलॉजना पण कव्हर केलेलं आहे किंवा आपल्या पॅरेंट्सना कव्हर केलेलं आहे, आणि ॲज वेल आपल्याला काही जे काही कव्हर करतायत त्याच्यामध्ये काही कंडिशन्स नसल्या पाहिजेत, ह्या बघितल्या पाहिजेत. जसं मी मगाशी म्हणालो की हर्नियासाठी त्यांनी कंडिशन ठेवलेली की 90,000चाच क्लेम देणार. बऱ्याच वेळेला मॅटर्निटीसाठी क्लेम कंडिशन असते की 50,000च तुम्हाला मिळणार. सो अशा काही कंडिशन्स नको पाहिजेत. राईट. टॉकिंग अबाउट एक्सटेंडेड फॅमिलीज, स्पेशली जे न्यू पेरेंट्स आहेत, त्या लोकांना, कारण बऱ्याचशा फॅक्टर्स न्यू पेरेंट्सच्या मनात असतात जेव्हा फॅमिली वाढते, तर अशा कपल्सला व्हॉट वुड यू रेकमेंड देम टू स्टार्ट थिंकिंग अबाउट, कदाचित ते नंतर विचार करायला लागतील, आय वुड लाईक टू आस्क फॉर देम. राईट. आपण जसं म्हणजे नवीन लग्न झाल्यावर हनीमूनला जायच्या आधी कसं प्लॅनिंग करतो की बाबा इथे जायचं आहे, हे करायचं आहे, ह्या गोष्टी करायच्यात, तसंच इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंटचं पण तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण की एक आपण फॅमिली बनणार असतो, दोघं एकत्र येणार असतो, आपल्या दोघांच्या गरजा किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे इन्शुरन्स पण घेतल्या पाहिजेत. आपण पुढे जाऊन फॅमिली प्लॅन करणार असतो, एक लहान मूल घरी येणार असतं, त्याप्रमाणे काही पॉलिसीज घेतल्या पाहिजेत. कपलसाठी आपण वेगळ्या पॉलिसीज देतो, जेणेकरून त्यांना इन केस, म्हणजे आता काही केसेसमध्ये होतं की कोविडमध्ये पण झालेलं होतं, एखादा कपलमधला एखादा व्यक्ती काही कारणामुळे गेला किंवा ॲक्सिडेंट झालं, तर दुसऱ्या व्यक्तीची काळजी घेता येईल किंवा एक फंड असा मिळेल की त्याच्या लाईफमध्ये कुठेही हॅम्पर नाही होणार, इकॉनॉमिकली तो कुठे मागे पडणार नाही, ह्याची आपण तरतूद करून देतो आणि कपल गोल प्लॅनिंग करून देतो. रिसेंट एक केस मला सांगायला आवडेल तुम्हाला की एक पॅरेंट होते, त्यांना 2 वर्षाचं बाळ होतं आणि लकीली त्यांनी इन्शुरन्स घेतलेला होता. 2 वर्ष झालेली होती तो इन्शुरन्स घेऊन, आणि आपल्याकडनं त्यांनी चाइल्ड एज्युकेशन पॉलिसी घेतलेली होती. सो त्या पॉलिसीमध्ये असं होतं की इन केस ऑफ डेथ ऑफ द पॉलिसी होल्डर एक सर्टन अमाऊंट, म्हणजे त्या केसमध्ये ती 20 लाख रुपये त्यांना इमिजिएटली मिळाली त्या फॅमिलीला. आणि त्याच्या पुढे मुलाचं आता कसं झालं की आपण ती हायर एज्युकेशनसाठी पॉलिसी घेतलेली होती. सो आता जर पॅरेंटच गेले, अर्निंग मेंबर त्यांच्या घरातला गेला, तर पुढे काय होणार. सो इमिजिएटली या केसमध्ये 20 लाख रुपीज मिळाले त्यांना. त्याच्यानंतर दरवर्षी त्या मुलाच्या एज्युकेशनसाठी 2 लाख रुपये असे तो 18 वर्षाच्या होईस तोपर्यंत त्याला मिळणार आहेत. आणि पुन्हा एकदा त्याच्या हायर एज्युकेशनसाठी परत त्याला 40 लाख रुपये मिळणार आहेत. सो असं एक कम्प्लीट कव्हर झालं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण म्हणतो की नाही, माझी इन्व्हेस्टमेंट आहेत दुसरीकडे आणि ते पुरतील, पण एखादा व्यक्ती गेला तर तो इन्व्हेस्ट जेवढे केलेले पैसे आहेत, समजा त्यांनी 10 लाख केलेले आहेत, ते 10 लाखच राहतील, थोडेफार वाढतील. पण ह्या केसमध्ये मला वाटतं त्यांनी 1.5-2 वर्षामध्ये हार्डली 2 लाख रुपीज इन्व्हेस्ट केलेले होते आणि ऑलमोस्ट 70-80 लाख रुपीजचा हा त्याला फायदा, म्हणजे त्याच्या फॅमिलीला तो बेनिफिट मिळाला. सो अशा काही पॉलिसीज घेतल्या पाहिजेत आणि कपल गोल आपण प्लॅन केले पाहिजे. अमेझिंग. माझे 2 प्रश्न आहेत आणि स्पेशली आमच्या ऑडियन्सच्या दृष्टिकोनातनं. सो पहिला आहे की जेव्हा तुम्ही एखादा प्रीमियम जेव्हा पे करत असता आणि एक पिरियड जो असतो तो खूप मोठा असतो, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, खूप सारे अप्स अँड डाऊन्स असतात, आणि त्याच्यामध्ये एखादा प्रीमियम तुम्ही भरायला फेल ठरलात फॉर व्हॉट एव्हर रिझन्स, यू आर नॉट एबल टू पे, तर तशा केसेसमध्ये
जे तुम्ही समजून घे 10 वर्ष एक प्रीमियम पे करत आलात, 11व्या वर्षी तुम्ही नाही करू शकलात, तर आधीचे सगळे पैसे तुमचे त्यातले कम्प्लिटली जातात की त्याच्यामध्ये पण काही प्रोव्हिजन्स आहेत विच कॅन सेव्ह यू अँड युअर पॉलिसी? एक्झॅक्टली. असं काही आहे त्याच्या? येस, असे प्रोव्हिजन्स आहेत. आपण समजा एखादा प्रीमियम भरायला जमलं नाही आपल्याला, तर त्या केसमध्ये आपण मे बी 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर भरू शकतो आपण. पण पॉलिसी लॅप्स ही 6 महिन्यानंतर होते, त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर मिळत नाही. पण पुढे आपण ती पॉलिसी चालू करू शकतो. जे काही लेट फीज आहे ती भरून आपण चालू करू शकतो. सो ही तरतूद दिलेली आहे इन्शुरन्समध्ये. साधारण आपण 3 ते काही पॉलिसीज 3 वर्षापर्यंत आपण रिन्यू करू शकतो, काही 5 वर्षापर्यंत आपण ते रिन्यू करून घेऊ शकतो पॉलिसीज. सो ती तरतूद आहे. ॲज वेल काही काही पॉलिसीज अशा असतात, काही होल लाईफ प्लॅनमध्ये असं असतं की समजा 15 वर्षाची पॉलिसी आहे. सो 8 वर्ष मी पैसे भरले आणि त्याच्यानंतर भरलेच नाही, जमलंच नाही मला भरायला, मे बी लेट फी सकट मला भरायला जमलं नाही. सो अशा केसमध्ये आपण जेवढे पैसे भरलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला रिटर्न्स मिळायला सुरू होतात आणि ते आयुष्यभर आपल्याला रिटर्न्स मिळत राहतात. सो असे पण काही प्लॅन्स आहेत. आणि एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता जेव्हा इतके सारे ब्रँड्स असतात मार्केटमध्ये जे ऑफर करतात तुम्हाला पॉलिसीज, आणि बरेचसे लोकांचे ॲप्रिहेन्शन्स असतात की पहिले तर आपण ऑलरेडी कव्हर केलं आहे, ट्रस्ट डेफिसिट असतो. एक्झॅक्टली. पण त्याच्यामध्ये पण जर मी एखाद्या ब्रँडकडे डिसाईड केलं की मी याची पॉलिसी घेणार, तर व्हॉट इज दॅट वन ॲस्पेक्ट जो तो असायलाच पाहिजे त्या ब्रँडचा, जो कदाचित बॅकग्राऊंड चेक करताना लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण बघितली पाहिजेत की क्लेम सेटलमेंट रेशिओ. दोन्ही, म्हणजे तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेताय किंवा हेल्थ इन्शुरन्स घेताय, क्लेम सेटलमेंट रेशिओ हा खूप महत्त्वाचा आहे. क्लेम सेटलमेंट रेशिओ म्हणजे काय? 100 पॉलिसीज त्यांनी दिलेल्या आहेत. समजा त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ 95 असेल, 95% असेल. सो 100मधल्या 95 लोकांना त्यांनी क्लेम दिलेला आहे आणि जे 5% लोक आहेत त्यांना त्यांनी क्लेम दिलेला नाही आहे. सो हा रेशिओ आपण बघितला पाहिजे. आता ह्या रेशिओबरोबरच अजून एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की किती जुनी कंपनी आहे, किती ट्रस्टेड कंपनी आहे. कारण की बऱ्याच नवीन नवीन कंपनीज येतात, त्यांच्याकडे हार्डली लाखभर पॉलिसीज असतात, पण त्याच्यात ते क्लेम सेटलमेंट रेशिओ दाखवतात तेवढा. सो एक ट्रस्टेड कंपनी पाहिजे जी बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि आपल्याला गॅरंटी आहे की बाबा ती बुडणार नाही आणि ती आपल्याला व्यवस्थित आपले जे पॉलिसीमधले पैसे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. हे महत्त्वाचं आहे. हा डेटा सहज पब्लिक डोमेनमध्ये तुम्हाला मिळतो? येस, हा मिळून जातो. तुम्हाला गुगल जरी केलं किंवा IRDAIच्या वेबसाईटवर हा डेटा तुम्हाला मिळून जातो. कुठल्या इन्शुरन्स कंपनी अगेन्स्ट काय केसेस चालू आहेत, काय सगळा डेटा आपल्याला मिळून जातो. सो एक आपण तो थोडा स्टडी करून घेतलेलं ऑलवेज बेटर. आणि जसं मी मगाशी म्हणालो की एका प्रॉपर ॲडवायझरकडनं घेतलं तुम्ही की तो तुम्हाला सांगू शकतो की कुठली पॉलिसी घेतली पाहिजे, का घेतली पाहिजे, त्याच्यात काय बेनिफिट्स आहेत, या सगळ्या तुम्हाला सांगू शकतो. ऑल राईट. थँक्यू तेजस. मला वाटतं आजचा जो आपला पॉडकास्ट होता, इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. ॲटलिस्ट मला माझी पॉलिसी असून पण बऱ्याचशा फॅक्टर्स होते, बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला माहिती नव्हत्या. सो थँक्यू फॉर सच एन इन्साइटफुल सेशन. आणि वी लुक फॉरवर्ड टू होस्टिंग यू अगेन, कारण मला असं वाटतं की विथ ईच ग्रोईंग टाइम अँड इयर्स खूप सारे पॉलिसीजमध्ये बदल होत असतात. एक्झॅक्टली. सो वी वुड रादर वॉन्ट टू हॅव यू वन मोर टाइम. सर्टनली नक्कीच आपण पुन्हा येऊया तिथे. थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग अस. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर आजच्या एपिसोडला घेऊन तुम्हाला आणखी काही क्वेरीज असतील तर तुम्ही तेजसला डिरेक्ट संपर्क साधू शकता. तेजसचे डिटेल्स आम्ही खाली लिंकमध्ये शेअर करतो आहे. आणि त्याचबरोबर हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आजच्या आपल्या एपिसोडचे स्पॉन्सर होते TJ's क्रिएशन्स, जे हेअर आणि स्किन केअरचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स बनवतात.